लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थ्यांच्या केवायसी पूर्ण झाली आहे त्या महिलांचे पैसे सुरू राहतील। अनेकांनी केवायसी केलेली नाहीये याचा अर्थ ते निकष पूर्ण करत नाही, तरीही पुन्हा एकदा केवायसी विंडो सुरू करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीस म्हणाले की अपात्र बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही, मात्र ज्या 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून पैसे वसूल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आज घेऊ, मात्र सध्या निवडणूक असल्यानं त्याची घोषणा नंतर करणार असल्याचंही ते म्हणाले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रियेची पूर्तता न करणे, आवश्यक निकष पूर्ण न होणे आणि अर्जांमधील त्रुटींमुळे राज्यातील तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या असून त्यांना दरमहा मिळणारी 1,500 रुपयांची आर्थिक मदत आता बंद झाली आहे। इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात आल्यानं विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं असून या वाढत्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे। फडणवीस म्हणाले की राज्यातील कुठल्याही पात्र लाडक्या बहिणीला योजनेतून वगळलेलं नाही। डेटाबेसनुसार आणि निकषात न बसणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या निकषात बसत नाहीत ज्यांनी केवायसी पूर्ण केली नाही त्या 80 लाख लाडक्या बहिणींना यामध्ये वगळण्यात आलं आहे। अलीकडे केलेल्या तपासणीत 4 ते 5 लाख लाभार्थी असे निघाले ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे। अजूनही काही महिलांना वाटत असेल की त्या पात्र असून त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही, त्यासाठी पुन्हा एकदा एक केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी आहे। लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली तेव्हा या योजनेचे निकष होते, उत्पन्नाचे निकष होते, वयाचे निकष होते। शासकीय नोकरी असेल तर योजनेचा फायदा घेता येणार नाही, 4 चाकी गाडी असेल तर योजनेत सहभागी होता येणार नाही असा निकष होते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।